7 मिनिटांनी वगैरे काहीतरी भाषण संपलं आणि त्याच्यात की 2 वाजून आणि त्याच्यानंतर 20च मिनिटांनी एक व्हॉट्सअप चॅट व्हायरल झाला. त्याच्यानंतर मी जाऊन तक्रार केली, पण तो व्यवस्थित व्हॉट्सअप चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक तर पहिली गोष्ट मी ॲपल फोन वापरतो. तो चॅट जो त्यांनी फोटो काढलेला आहे तो आहे अँड्रॉइड फोनमधनं. त्यांना त्याला 2 बार दाखवले. दोघांचेही सिग्नल्स वेगवेगळे आहेत, दोघांवरती स्क्रीनवरती येतं ते वेगवेगळे आहेत. हा एक भाग झाला चोरीचा. दुसरा भाग म्हणजे फोटो. माझ्या व्हॉट्सअपवरती जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही पॅशन है हा व्हॉट्सअप डीपी आहे. हे मूर्ख ज्यांनी माझा व्हॉट्सअप निर्माण केलाय, तो चॅट निर्माण केलाय, त्यांनी वापरलाय माझा फोटो. आणि जो फोटो मी कधी वापरतच नाही, फार पूर्वी वापरायचो. मी पोलिसांमध्ये तक्रार केली, पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली. आता पोलीस म्हणतील चौकशी करूया. चौकशी करायला काय नाहीच आहे, खोटा व्हॉट्सअप चॅट आहे. आणि मी सगळे पुरावेच दिलेत की कसा व्हॉट्सअप चॅट खोटा आहे. एक तर मी मराठीत कधीच जास्त टायपिंग करत नाही. माझा जो मराठीत व्हॉट्सअप जातात त्याचं टायपिंग ते पॉलिटिकल असतं, ते सामाजिक असतं. त्याचं टायपिंग माझा खाजगी माणूस करतो. मी कोणाशीही इंडिव्हिज्युअल चॅट करतो, तो चॅट माझा कधीही मराठीत नसतो. मराठीत इंग्लिशमध्ये मी मराठी टाईप करतो. बाकी माझे जे लेख येतात किंवा जे येतात ते मी सांगतो, मी हे टाईप कर, आणि ते टाईप करून माझ्याकडे तर तपासून मी टाकतो. त्या चॅटमधनं महत्वाचं जे सांगायचं आहे महाराष्ट्राला, की या लोकांची घाणेरडी मानसिकता किती. अख्खं चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हीन वृत्तीची माणसं घाणेरडी. त्या चॅटमध्ये काय लिहिलंय त्यांनी की तू दलित आणि मुसलमानांना घेऊन ये, त्यांना पाहिजे तर पैसे दे. दलित आणि मुसलमान काय विकत घेऊ शकता असं काय यांना वाटतं की काय? या जे कोणी करतायत हे धंदे ते एका गटाचे आहेत, ते एका राजकीय पक्षाचे आहेत. मला त्या राजकीय पक्षाचं नाव नाही घ्यायचं, त्याच्या नेत्याचं नाव नाही घ्यायचं. त्या नेत्याने पण बघावं. दलित आणि मुसलमान हे काय बाजारात ठेवलेत काय भाजीपाल्याच्या गाडीवरती की घ्या यांना विकत? कसं काय लिहू शकता तुम्ही त्यांना जाऊन पैसे देऊन ये? दुसरी गोष्ट, दीपक केदारचं नाव आलं कुठनं? दीपक केदार पण विचारा दलित, आंबेडकराईट, आंबेडकरी विचारांचा खंदा कार्यकर्ता. तो माझा माणूस आहे, त्याला संधी द्या. अरे असं कोण बोललं? कधी बोललं? दीपक केदारांना मी कधी भेटलो? म्हणजे किती ह्यांच्या मनामध्ये जाती धर्मद्वेष भरलेला आहे याचा भक्कम पुरावा त्यांनी उपलब्ध करून दिला. म्हणजे खोटं काम करायचं आणि खोट्या कामात तर आपला खोटरडेपणा, आपली मानसिक वृत्ती सगळी टाकून दिली त्या एका चॅटमधून. आम्ही आता दाखल केलेला आहे गुन्हा. दुर्दैवाने त्याच्यात एक वकील आहे, ते असे दाखवत आहेत, हे बघा हा चॅट आहे आणि हा चॅट. अरे बाबा, तू वकील आहेस, तू आधी कन्फर्म कर तो चॅट आलाय कुठनं, कोणाचा आहे. आणि आता मला सांग, तू चॅट तुला पाठवला कोणी? सांग टीव्हीवरती की मला हा चॅट यांनी दिला. एक तर तू निर्माण केलायस, नाही तर तुला कोणीतरी पाठवलाय. दोन्ही लागतील. आता मी स्वतः जाऊन तिथे, नंतर मी उशीर झाल्यानंतर मी बाहेर पडल्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी सही केली. मी स्वतः बसून पोलीस स्टेशनला सगळे करायला लावले. आता माझी फक्त जे तिथले नवीन अधीक्षक आहे, पोलीस अधीक्षक, त्यांना विनंती की कावेत का कोणतरी आहेत, त्यांना विनंती आहे की बघा जरा, भाषण संपल्या चॅट जर सकाळचा होता तर सकाळी आला असता. तो भाषण संपल्यावरती कसं काय येतो अचानक? म्हणजे मला आत्ता सुद्धा एक मेसेज आहे, तुम्ही शोधतोय, अतिशय अर्वाच्य भाषेत, अश्लील भाषेत शिवीगाळ, मारायची धमकी. अजून माज गेलेला नाही, अजूनही मस्ती गेलेली नाही, काय भीतीच नाही. म्हणजे आता हा डायरेक्ट धमकीचा व्हॉट्सअप आहे, ते शिव्या आहेत. मी आता पोलिसांना पाठवणार आहेत. नाव आहे त्याच्यात, नाव नाही आहे, नंबर आहे. मी आता नंबर व्हॉट्सअप ह्याच्यावर टाकणार आहे, सगळं चॅटच टाकणार आहे ट्विटरवरती. पण म्हणजे कुठेही काही यंत्रणेची भीतीच राहिलेली नाही.
द्या धमकी, आता आमदाराला धमकी द्या, काय होतंय, द्या. त्यांना हे माहित नाही हा आमदार न घाबरणार आहे. तुम्ही मला शिव्या द्या, मी माझ्या मुद्द्यावरनं बाजू नाही होणार. मी अजूनही सांगतो, माझी लढाई ही माणुसकीची आहे. तुम्ही माणसं माराल आणि जातीचं नाव घेऊन मागे लपाल तर ते नाही चालणार. मी पण त्याच जातीत जन्माला आलोय. पण माझ्या अंगात वसंतराव नारायणराव नाईक या स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त आहे, जिने आपली करोडो एकरची जमीन शैक्षणिक संस्थेला दिली. मी त्या हमालांच्या जातीतनं येतो, जिने 1923 साली शिक्षण संस्था काढण्यासाठी की कोणी परत हमाली करायला मुंबईत येऊ नये, सिन्नरच्या मुख्य जागेमध्ये 14-15 एकर जमीन त्या काळी घेतली होती. त्यामुळे हे असलं वंजारी समाजाला उगाच कारण नसताना बदनाम करू नका. तुमचं काय असेल ते तुम्ही बघून घ्या, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. पण असे जातच्या मागे लपू नका. आणि तुम्ही मला जातीवरनं घाबरवणार असाल तर माझा धर्म हा माणुसकीचा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. तो माणुसकी मारली गेली तर स्वतःच्या सगळ्या सैरांनाही न सोडणाऱ्या शिवाजी महाराजांचं राज्य आहे. जरा इतिहास वाचा. हिरोजी फोर्जनला का माफ केला नाही शिवाजी महाराजांनी, वाचा. तुम्ही स्त्रियांवर अन्याय कराल, तुम्ही गरिबांवर अन्याय कराल, स्वतःच्या जातीवाल्यांवर अन्याय कराल, आणि तरी म्हणाल जातीचं नाव घ्याल. आज मला हजारो जातीचे फोन येत आहेत की साहेब बरं झालं तुम्ही बोललात. निष्कारण लोक आमच्याकडे शंकेच्या नजरेने बघताय. खरं तर ही जात 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 ह्या महाराष्ट्राचं वाटोळं करून टाकेल. म्हणजे तुम्ही आता जर खून त्या रक्त काढलेल्या माणसाच्या रक्तावर पण जात बघणार असेल तर माणुसकी संपलीच. अरे काय रे डिस्टर्ब करताय यार. कोणाचं असेल तर काढा ना बाहेर. त्याच रूपाने ठोंबरे आता म्हणतात की आवडांचा बोलका बीडमध्ये असलेल्या पोलीस स्टेशन ते असले खूप बघितले मी. कायदे तज्ञ मला त्याची काळजी आहे की उद्यापासून क्लायंट जायचेच नाहीत की यांना कायद्याचं ज्ञान नाही. मला बाकी कसली काळजी नाही, माझी काळजी नाही. मला त्यांच्या उद्या आशील जातील की नाही घरात त्यांच्या प्रश्न तिथे उभा राहील. फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे हे माहितीये का. तुम्ही कुठलीही काही आलं म्हणून फॉरवर्ड नाही करू शकत, तो कायद्याने गुन्हा आहे. आणि वाईट ह्या गोष्टीचं आहे की तुम्ही दलित आणि मुसलमान कुठनं शोधून काढलेत. म्हणजे खोटं केलं ते पण दलित आणि मुसलमान, की त्यांना पैसे द्या आणि त्यांना घेऊन ये. अरे असं कोण लिहितं का दलित आणि मुसलमानांना घेऊन ये. नाही मी तरी लिहित माणसं घ्यावून या असं लिहू शकतो माणूस की बाबा माणसं घेऊन ये रे. जे नॉर्मल प्रॅक्टिसमध्ये आपण सांगतो माणसं घेऊन ये. यावर अजितदादांनी काय खबरदारी घेतली असेल का की मला कोणाचा. दुसरी गोष्ट, कितीही रागात असलो, कितीही रागात, तर माझी मॅक्झिमम मर्यादा आहे अजित पवार असं म्हणेन मी. एरवी मी अजितदादाच म्हणतो. मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात अजित हा शब्द कधीही तोंडातनं काढलेला नाही. मी पाहिजे त्यावरती हात ठेवून शकतो की अजित हा शब्द माझ्या तोंडातनं निघूच शकत नाही. मी साहेबांच्या पक्षातला कार्यकर्ता आहे, मी साहेबांचा कार्यकर्ता आहे. लोकांशी बोलताना कसं बोलावं किंवा त्यांच्या अपरोक्ष बोलताना त्यांच्याविषयी किती मान ठेवावा मनामध्ये. ठीक आहे, माझा त्यांचं वैचारिक काय जे काय असेल ते असेल, पण त्यांना अजित हा एकेरी शब्द मी कधीही काढलेला नाही. मी अजित पवार बोललो. मी जे केलंय ते अमान्य कधीच करत नाही. म्हणजे तुमचे कार्यकर्ते खोटा व्हॉट्सअप करताना बरोबर अजित हे नाव कसं देऊ शकतात. हे सगळे चेहरे कसे उघड होतात बघा, फटाफट फटाफट फटाफट. अरे खोटं करताना पण अक्कल लागते. खोटं करताना व्हॉट्सअप अनेक ठिकाणी वापरलं जातं. असं बघा व्हॉट्सअप हा बिझनेस झालाय का. असंही व्हॉट्सअपवरनं तुम्ही काही मॅनिप्युलेट करू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हॉट्सअप मिक्स केला तर तुम्ही काही करू शकता. आणि आता तेवढी मॅच्युरिटी लोकांमध्ये आहे की हे जे व्हॉट्सअप चॅट वगैरे आता
कालपासून तुम्हाला माहिती आहेत का कोणाकोणाचे व्हॉट्सअप चॅट त्यांनी हे केलेत? PM साहेबांचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत लोकांनी. आता अमित शहाचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत. देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत. एडिटिंगला काय आहे? एडिटच करायचा ना, फोटो लावायचा, त्याचा हे ह्याच्यात मिक्स करायचा, खाली चॅट लिहायचा, झालं काम.